लोकपाल नियुक्तीसाठी उपोषणाला बसलेल्या अण्णा हजारेंची मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भेट घेतली। राज ठाकरेंनी अण्णांनी उपोषण सोडावं यासाठी विनंतीही केली आहे। या नालायकांसाठी जीवाची बाजी लावू नका। आज जे कोणी सत्तेवर आहेत ते अण्णांमुळे सत्तेवर असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलंय। अण्णांच्या आंदोलनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आलेले आहेत। सत्तेत आल्यानंतर मोदींना लोकपालचा विसर पडलाय, तर केजरीवाल यांनी इथे यायला हवं होतं असं राज ठाकरे म्हणाले। लोकपाल नियुक्ती होईपर्यंत उपोषण सोडणार नाही असं अण्णा हजारेंनी जाहीर केलं। तसंच पद्मभूषण पुरस्कार देखील परत करणार आहोत असं अण्णा म्हणाले। तर दीडपट हमीभावाची घोषणा फक्त कागदावरच असल्याची टीका अण्णा हजारेंनी केली। गेल्या 5 दिवसांपासून अण्णा हजारे जनलोकपाल विधेयकाची अंमलबजावणी आणि शेतकऱ्यांचे विविध प्रश्न या मागण्या घेऊन उपोषणाला बसलेले आहेत। या उपोषणाला पुण्यातील तरुणांनी पाठिंबा देत कॅन्डल मार्च काढला आहे। अण्णांचा आम्ही सन्मान करतो। ज्या मुद्द्यावर त्यांचं उपोषण सुरू आहे त्याबाबत सरकार सकारात्मक आहे। तसंच पुढच्या काळातही आमचे प्रतिनिधी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतील असं रावसाहेब दानवे एका कार्यक्रमात म्हणाले। अण्णांवर पैसे घेतल्याचा आरोप चुकीचा असून ते निस्वार्थीपणे जनतेची सेवा करतात आणि जनतेचा आवाज उपोषणाच्या माध्यमातून समोर आणतात असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय। गंगा शुद्धीसाठी स्वामी ज्ञानस्वरूप हे 111 दिवस उपोषणाला बसले होते, पण त्यांच्या उपोषणाची सरकारनं दखल घेतली नाही। शेवटी त्यांनी प्राणत्याग केला। मात्र अण्णा हजारेंनी प्राणत्याग करावा आणि राजकारण्यांना मुक्त करावं अशा अहंकारात कुणी असेल तर ते निर्गुण आणि अमानुष आहेत। त्यामुळे अण्णांच्या जीवाशी खेळू नका असं सामनामधून सरकारला बजावण्यात आलंय। अण्णांनी उपोषणाचा मार्ग सोडून शेवटच्या क्रांतीची साथ घालत नव्या लढ्याचं रणशिंग फुंकावं ही विनंती सामनामधून करण्यात आलेली आहे। तर सध्या अण्णांचे प्राण वाचवा आणि पुढे पाहू असं आवाहन सामनाच्या माध्यमातून करण्यात आलंय। पुणतांब्यात शेतकऱ्यांच्या लेकीचा अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। सरकारनं शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न केल्यानं हे आंदोलन करण्यात येत आहे। 7/12 कोरा, शेतमालाला हमीभाव, दुधाला 50 रुपये प्रति लिटर भाव अशा अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे। देता की जाता असा इशारा या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला देण्यात आलाय। किसान क्रांतीच्या बॅनरखाली या आंदोलनाला सुरुवात झाली। निकिता जाधव, शुभांगी जाधव आणि पूनम जाधव या तिघींनी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली। आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना 10% आरक्षण देण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे। त्यामुळे आता राज्यात सवर्णांना आरक्षण मिळणार आहे। प्रवाशाला मारहाण करणाऱ्या रिक्षाचालकाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच आता डोंबिवलीत मनसे रिक्षाचालकांच्या विरोधात आक्रमक झाल्याचं दिसतंय। गेल्या 4 दिवसांमध्ये अनधिकृत रिक्षाचालकांना पोलिसांच्या हवाली करण्यात आलंय। गेल्या 4 दिवसांपासून मनसेनं अनधिकृत रिक्षा स्टँडवर धडक मोहीम सुरू केलेली आहे। रिक्षा स्टँडवर जाऊन मनसेनं रिक्षाचालकांचे बॅच, परवाने, कागदपत्र तपासली आहेत। यावेळेस काहीही नसणाऱ्या रिक्षाचालकांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं। खासदार पूनम महाजन यांनी शरद पवार, राहुल गांधी आणि प्रियंका गांधींवर आक्षेपार्ह शब्दात टीका केली। मंत्रा, शकुनी आणि तैमूर अशी त्यांनी तुलना केली आहे। नाशिक ते कल्याण पहिल्या लोकलचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे। येत्या 10 दिवसात नाशिकहून ही लोकल सेवा सुरू होणार आहे। त्यासाठी कुर्ला स्थानकामध्ये सॉफ्टवेअर अपडेट करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। नाशिक मुंबई लोकल सेवेचा हजारो प्रवाशांना फायदा होणार आहे। नाशिक मुंबई धावणाऱ्या या ट्रेन मुंबईमध्ये दाखल झालेल्या आहेत। साधारणतः लोकलमध्ये 16 ब्रेक असतात, मात्र घाट मार्गे पाहता या लोकलमध्ये 32 ब्रेक असणार आहेत। तर घाट चढण्यासाठी अधिकची क्षमता, शक्ती आणि ब्रेकिंग पॉवर जी आहे ती देखील या ट्रेन्समध्ये देण्यात आली आहे। कटाई नाका ते ऐरोली या 12 किलोमीटरच्या नव्या जोड रस्त्यासाठी सुमारे 2874 वृक्षांची कत्तल केली जाणार आहे। MMRDA कडून हा नवा रस्ता बांधण्यात येणार आहे। या वृक्षतोडीचा प्रस्ताव ठाणे पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडे सादर करण्यात आलेला आहे। राज्याच्या वनविकास महामंडळाकडून हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे। परभणीत एका उंटाला त्रास देणं एका व्यक्तीच्या जीवावर बेतलं। उंटानं घेतलेल्या चाव्यानं या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू। उंटानं तरुणाला चावा घेतल्यानंतर या तरुणाचा मृत्यू झालेला आहे। या प्रकरणी उंटाचा मालक आणि उंटाला पोलिसांनी ताब्यातही घेतलंय। जालन्यामध्ये गोठ्याजवळ चाऱ्याच्या गंजीला आग लागली होती आणि या आगीत 3 मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला। भोकरदन तालुक्यातल्या शिरसागर गावात ही घटना घडलेली आहे। मृतांमध्ये एका मुलीसह 2 मुलांचा समावेश आहे। सोलापूरच्या सोरे गावातील गजानन महाराज मंदिरामध्ये झालेल्या चोरीचा छडा लावण्यात विजापूर नाका पोलिसांना यश आलं। पोलिसांनी 2 चोरट्यांकडून तब्बल 3 किलो चांदीचे दागिने जप्त केले। चोरी करणारे चोरटे हे पुण्यातले असून 16 जानेवारीला सारेगावमध्ये गजानन मंदिराचा दरवाजा उचकटून मूर्तीवरील चांदीची छत्री आणि पादुका त्यांनी लंपास केली होती।
पुण्यात मुंढवाच्या केशवनगरमध्ये घुसलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर यश आलेलं आहे. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत हा बिबट्या शिरला होता. या बिबट्यानं 4 ते 5 जणांवर हल्ला केला. इमारतीच्या खोल डक्टमध्ये हा बिबट्या पडला होता. या बिबट्यानं एका 7 वर्षाच्या मुलाला पकडलं होतं. त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या आणखी 3 या बिबट्यानं हल्ला केला होता. पुणे नाशिक महामार्गालगत कोरडेदरा बोटा इथे रात्रीच्या सुमारास शिकारीच्या शोधात आलेल्या बिबट्याला विहिरीत पडला होता हा बिबट्या आणि यावेळेस स्थानिक नागरिकांच्या मदतीनं या बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात वन विभागाला यश आलं. वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या वाघावर उपचार करण्यासाठी वाघाला शोधण्यासाठी गेलेल्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांवर वाघानंच हल्ला केला. या हल्ल्यामध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी पवनी रितेश भोंगाडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना आता पुढील उपचारांकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. विरारमध्ये आपली पूर्वजात परंपरा जपण्यासाठी एक आगळ्या वेगळ्या क्रिकेट मॅच भरवण्यात आल्या होत्या. सुट्टीचा दिवस साजरा करण्यासाठी क्रिकेट विजेत्या खेळाडूंना चक्क कोंबडा आणि बकऱ्याचं पारितोषिक देऊन खेळाडूंना या ठिकाणी खुश करण्यात आलं. महाराष्ट्र सेलिब्रिटी क्रिकेट लीग प्रवीण तरडेच्या खतरनाक मुळशीनं पटकावलेला आहे. सौरभ गोखलेच्या पराक्रमी पुणे संघावर 10 गडी राखून खतरनाक मुळशीनं दणदणीत विजय मिळवलाय. कांदिवली पश्चिम भागामध्ये गोमातेच्या नावावर गुजराती समाजानं कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमामध्ये नोटांचा पाऊस पडलाय. संगीत कार्यक्रमामध्ये नोटांचा पाऊस पाडून नोटा पायाखाली तुडवतानाचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कांदिवलीच्या या कार्यक्रमात राधेमा देखील उपस्थित होत्या. संगीत कार्यक्रमामध्ये सुरू असलेल्या या पैशांचा पाऊस सध्या चर्चेचा विषय ठरलाय. येणारी निवडणूक देशाच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. देशाच्या विकासाचा वेग पुढील 10 वर्ष कायम ठेवायचा असेल तर मोदींना पुन्हा पंतप्रधानपदी निवडून देण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.